नमस्कार, मी कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं ग्रीन म्युनिसिपल बॉन्डचा यशस्वी पब्लिक इश्यू सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये याचं दिमागदार लिस्टिंग करण्यात आलं. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात येत्या 1.5 वर्षात सुमारे 25,000 कोटी रुपयांची विकास कामं होणार असून या बॉन्डद्वारे उभारलेला निधी शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापरला जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अशा बॉन्डसाठीची मर्यादा 1,000 कोटीपर्यंत वाढवण्यात आल्यानं नाशिक सारख्या शहरांना आता मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, महापौर हिमगौरी आहेर आणि संपूर्ण टीमचं कौतुक करत नाशिक हे भविष्यात गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक क्षणी मंत्री गिरीश महाजन आणि एनएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उत्साहात पार पडलं. पुणे हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणून उदयास येत असून शहराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या वर्षभरामध्ये सर्वात जास्त जीसीसी स्पेस ही देशामध्ये पुणे शहराने विकसित केली आणि पुण्याने देशाचं जीसीसी कॅपिटल म्हणून आपली गगनभरारी ही सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकल्प महत्त्व अधोरेखित करताना सांगितलंय की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेला हा पूल गणेशखिंड रस्ता, औंध आणि बाणेर या परिसरामधील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत करेल. या उड्डाणपुलाच्या वरच्या स्तरावर मेट्रो आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतूक अशी दुहेरी व्यवस्था असून यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवं बळ मिळालंय. या पुलाला दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक ग्वाही दिली आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्य शासनाकडून आरोग्य आपल्या दारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येतोय. या मोहिमेद्वारे आरोग्य सेवा थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या निमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला डॉक्टर्स आणि परिचारिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुंबईत आयोजित वृक्षवर्धन दुसरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्याची भूमिका स्पष्ट केली. राज्याचे वन व वृक्ष आच्छादन सध्याच्या 23% 33% नेण्याचं सरकारचं ध्येय असून 2026-27 या अर्थसंकल्पात 300 कोटी वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक संकल्प करण्यात आलाय. विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखणं ही काळाची गरज असून आर्बोरिकल्चर व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं वृक्षांचं आरोग्य आणि व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे केलं जाणार आहे. भारताच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यासाठी नागपूर येथील मिहान परिसरात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स अँड यूएव्ही फॅसिलिटीचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं. जागतिक सुरक्षा व्यवस्थेत होणारे बदल लक्षात घेता ड्रोन, रोबोटिक्स आणि मानवरहित संरक्षण क्षमता अधिक बळकट करेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. पिनाका मिसाईल आणि अत्याधुनिक ड्रोन निर्मितीमध्ये सोलर ग्रुपचं योगदान अभिमानास्पद असून या नवीन प्रकल्पामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताचं स्थान अधिक भक्कम होणार आहे. महाराष्ट्र सरकारनं डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी विशेष धोरण आखलेलं असून मिहानमधील अशा प्रकल्पांमुळे 1,20,000 लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कम्प्युटिंगच्या युगात भारत आता संरक्षणासोबतच तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा स्वावलंबी बनतोय. नागपूर हे या प्रगतीचं मुख्य केंद्र ठरत आहे. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.